चलो सप्टेंबर 21 बोर्डला आलेला क्वेश्चन आहे. प्रभाकर, सुशील and सुनील were in partnership sharing profit and losses in the ratio 2:2:1. Their balance sheet is given. balance sheet आपल्याला दिलेली आहे. ही balance sheet आहे. प्रभाज लोन आहे. Who is Prabha? It is maybe ते प्रिंटिंग मिस पण असू शकतं. We will treat this as a Prabhakar's loan. All right? म्हणजे पार्टनरचं लोन आहे. तरी सुद्धा काय आपण काय करणार, आउटसाइडर लायबिलिटी म्हणून ट्रीट करणार. म्हणजे काय करणार आपण, व्हॉट वी आर गोइंग टू डू, आपण हे सुद्धा सन्ड्री लायबिलिटी म्हणून ट्रान्सफर करणार रिअलायझेशनला ॲज लाईक अदर लायबिलिटीज. चला कॅपिटलचं आपण काय करतो, हे लेजर आहे, हे तिन्ही आपण इथून उचलणार आणि सन्ड्री लायबिलिटी म्हणून ट्रीट करणार. नंतर बँक अकाउंट आपलं लेजर आहे, दिस इज अवर लेजर, आपण याचं लेजर ओपन करणार आहोत आणि हे सगळ्या असेट्स इथून उचलणार, आपण सन्ड्री असेट म्हणून ट्रान्सफर करणार. इथपर्यंत पार्ट एकदम ओके आहे. नेक्स्ट, दे डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म. असेट्स रिअलाइज आहेत. आता हे सारखं वाचत नको बसायला. वी आर अंडरस्टूड दीज आर असेट्स रिअलाइज. ह्या असेट्स रिअलाइज आहेत. वी विल रिअलाइज द असेट्स. इथे फक्त काय दिलंय, 10% ऑफ द डेब्ट्स प्रूव्ड बॅड. 10% ऑफ द डेब्ट्स म्हणजे काय तर बॅड डेब्ट्स, सॉरी डेब्ट्स म्हणजे डेटर्स. याच्या 10% आपल्याला बॅड ट्रीट झाले, प्रूव्ड बॅड म्हणजे बॅड डेब्ट्स आहेत. म्हणजे तेवढे आपल्याला मायनस करायचे आहेत. जी अमाऊंट येईल ती रिअलाइज करायची. आपल्याला 10% वर इंटरेस्ट नाही, आपल्याला जी अमाऊंट आली ती कन्सिडर करायची अंडर रिअलायझेशन. प्रभास लोन वॉज डिस्चार्ज अलॉंग विथ ₹600 ॲज अ इंटरेस्ट. प्रभाचं लोन नो पार्टनर लोन, प्रभा सेपरेटच आहे. सो देर इज नो प्रिंटिंग मिस. प्रभा इज डेफिनेटली अ थर्ड पर्सन कोणीतरी. आणि तिचं जे काही लोन आहे ते आपण अलॉंग विथ इंटरेस्ट सेटल केलंय. वी आर इंटरेस्टेड इन हाऊ मच अमाऊंट वी हॅव पेड. म्हणजे आपण पे किती केले, 12,600. वी आर गोइंग टू रेकॉर्ड पेमेंट्स. जेवढी अमाऊंट पे केली तेवढी रेकॉर्ड करणार आपण. येस. नेक्स्ट, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड ॲट 5% डिस्काउंट. म्हणजे डिस्काउंट मायनस करून जी फी येईल ती आपण पे करू. ऑल राईट. प्रभाकर टूक प्लॅन्ट ॲट अ बुक व्हॅल्यू. प्रभाकरने प्लॅन्ट बुक व्हॅल्यूने घेतलेला आहे. ऑल राईट. आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस इज 2,000. एकदम सिम्पल ऍडजस्टमेंट्स आहेत. कुठेही काही प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही. खरंच सिम्पल डिझोल्युशन इज रिअली सिम्पल. चला, रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल आपण ओपन केलेली आहेत आणि बँक अकाउंट ऑलरेडी आपण ओपन केलं आहे. सगळा सेट रेडी आहे. वी विल स्टार्ट रेडी. तू पुढे जा, मला डिस्टर्ब नको करू. डोंट डिस्टर्ब मी. ओके, थांब जरा, वेट कर, मी येतोय तिथपर्यंत. मला आता कुणी डिस्टर्ब, तुम्हाला पुढे जायला परमिशन आहे पण मला डिस्टर्ब नाही करायचं. यू हॅव टू वेट फॉर मी टू कम ॲट दॅट पॉइंट. कॅपिटल आपण पहिले काय करणार, लेजर्स आहेत, लेजर्सला बॅलन्स घेणार. लायबिलिटी ऑलवेज हॅज क्रेडिट बॅलन्स. चला, पार्टनर्स मी लेजर्स कुठली ओपन केले, पहिले इन द बुक्स ऑफ प्रभाकर, सुशील अँड सुनील, रिअलायझेशन अकाउंट, ऑल डेबिट क्रेडिट एव्हरीथिंग ॲज इट इज. आतापर्यंत आपण करत आलो. आणि एकदम कुठेही काही याच्यामध्ये कन्सेशन नाही पाहिजे. नो कन्सेशन. या अमाऊंटला AMT नाही चालणार. हे अमाऊंट सुद्धा फुलच पाहिजे. नेक्स्ट, नंतर पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट. त्याप्रमाणे आपण पार्टनर्स कॅपिटलला लायबिलिटी ऑलवेज हॅज क्रेडिट बॅलन्स घेऊन टाका. ज्यांचे बॅलन्सेस ज्यांच्या कॉलममध्ये, ज्याची त्याच्या कॉलममध्ये ज्याची त्याची अमाऊंट 6,000, 4,000, 3,000 पहिला बॅलन्स घेऊन टाकला आपण. वी हॅव कन्सिडर द बॅलन्स. नाउ प्रभास लोन, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल, दीज आर 3 आउटसाइडर्स लायबिलिटी. आपण याला सन्ड्री लायबिलिटी म्हणून ट्रीट करतो आणि वी टेक इट टू द रिअलायझेशन क्रेडिट साइड. घ्या सन्ड्री लायबिलिटीज, प्रभास लोन 12,000, 2,000 टोटल मिळून, सगळे मिळून प्रभास लोन, सन्ड्री क्रेडिटर्स आणि आउटरला 26,000. डोंट टेक थिंग्स फॉर ग्रांटेड. हे जे स्क्रीनवर दिसत आहेत त्या टोटल्स तुम्ही करून व्हेरीफाय करायच्या आहेत की त्या करेक्ट आहेत की नाहीत. आणि अजिबात त्याच्यावर रिलाय करू नका. डोंट रिलाय
the figures shown on the screens are correct. You have to do it at your end. बरोबर आहे? Thankfully it is good. But every time it will not be. बरोबर आहे ना? चला, याचं सेकंड पोस्टिंग होणार नाही कारण ते बॅलन्स शीट मध्ये आलेलं आहे. सॉरी. नेक्स्ट, तो ऍक्च्युअली सम होता, मी तो कन्वर्ट केला, पेपर मधला सम होता तो. चला, आता बँक इज अ लेजर. असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स. मग चला, बँकला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन करून टाका. बँकेला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, बँक टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. नेक्स्ट, हे सगळं इथून उचला आणि कुठे घेऊन जा? कुठे? सन्ड्री असेट म्हणून आपण ट्रीट करणार रिअलायझेशनच्या डेबिटला. सन्ड्री असेट्स 1 by 1 आणि आउटरला 38,500. आय होप टोटल इज करेक्ट. नेक्स्ट, सगळी बॅलन्स शीट झालेली आहे. वी विल मूव ऑन टू नेक्स्ट. हे आता पहिले एक एक ऍडजस्टमेंट. जेव्हा जेव्हा ऍडजस्टमेंट सुरू होणार तेव्हा तेव्हा आपले डबल इफेक्ट्स पण सुरू होणार. असेट्स रिअलाइज करायचे, लँड, गुडविल, लोन्स अँड ॲडव्हान्स दिस, आणि डेटर्स, दॅट इज बॅड डेब्ट्स. हे डेप्टर्स की जे 10% प्रूव्ड बॅड आहे म्हणजे ते मायनस करून घ्यायचे आपल्याला. चला, पहिले काय करणार? रिअलायझेशन म्हणजे काय असतं? कुठे पोस्ट करणार? रिअलायझेशनच्या क्रेडिटला. काय लिहिणार? बाय बँक. आणि मी अमाऊंट लिहिलेली आहे पण मी तुम्हाला इथं ही दाखवणार नाहीये. यू हॅव टू डू इट फ्रॉम हिअर. बाय बँक लिहा, एक एक इनरला अमाऊंट लिहा, कॅल्क्युलेशन करा डेटर्सचं. डेटर्सची अमाऊंट 12,500 आहे. मी इथं लिहून ठेवतो 12,500 डेटर्सची अमाऊंट आहे. आणि मला तुमच्याकडनं टोटल हे आउटरची टोटल हवी. चला, मध्ये मला लक्ष द्यावं लागलं. आउटरला 37,950 आउटरची आउटर कॉलमची टोटल आहे. हे घ्या 37,950. हे कसे काढले मी? 12,500 तुमचे डेटर्स आहेत, त्याच्यावर 10% म्हणजे हा झिरो उडवला. 1250 म्हणजे होतात या 500 मधनं 250 गेले, 250 राहिले आणि या 2 मधनं 1 गेला, 11,250. सो इट इज 11,250. नेक्स्ट, सेकंड पोस्टिंग करणार का नाही करणार? कुठे करणार? बँकच्या घ्या, बँकच्या डेबिटला काय लिहिणार? टू रिअलायझेशन. इज दॅट करेक्ट? ओ सॉरी, मी पार्टनर्स कॅपिटल. हां, बँकच्या रिअलायझेशन, बँकच्या डेबिटला टू रिअलायझेशन. नेक्स्ट, ही झाली ऍडजस्टमेंट. प्रभास लोन वॉज डिस्चार्ज अलॉंग विथ 600 ॲज अ इंटरेस्ट. लायबिलिटी आहे जी डिस्चार्ज झाली. लायबिलिटी डिस्चार्ज म्हणजे आपण कुठे रेकॉर्ड करणार? रिअलायझेशनच्या डेबिटला. काय लिहिणार? डिस्चार्ज केली म्हणजे पैसे दिले म्हणजे टू बँक. आणि त्याचं पहिले आधी लोन लिहा आणि त्यात इंटरेस्ट लिहा. टोटल आउटरला 12,600.
प्रत्येक ठिकाणी एक एक लाईन मध्ये ब्लँक सोडा, म्हणजे त्याला मस्त दिसेल ते अकाउंट. प्रत्येक एंट्री नंतर एक एक लाईन ब्लँक सोडा. दिस विल गिव्ह अ वंडरफुल लुक टू युअर रिअलायझेशन अकाउंट. ऑलराइट, डन. मूविंग ऑन. पुढे जाऊया. याचा सेकंड इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठे टाकणार? बँकेच्या. चला, बँकच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन. बँकच्या क्रेडिटला हे मस्त आहे. नुसतं इकडनं 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 करत राहायचं, अल्टिमेटली क्लोज करायचं. पार्टनर्स कॅपिटल क्लोज. मस्त, एकदम सिंपल प्रोसेस. बाय रिअलायझेशन 12,600. नेक्स्ट, creditors and bills payable paid at a 5% discount. 5% डिस्काउंट नी पे केले म्हणजे काय करणार? पहिले पेमेंट कुठे करणार? इकडे डेबिटला. या आता प्रभाचं लोन तर संपलंच आहे. नाव या इंडिव्हिज्युअल डिस्काउंट द्यावे लागतील. किती पर्सेंट? 12,000 वर 5% किती होतात आयुष का? 12,000 वर 5% क्विक 600. मग ते 12,000 मधनं मायनस करा 11,400 आणि 2,000 वर 5% 100 रुपये ते मायनस करा. म्हणजे टोटल आपल्याला ह्या अमाऊंट घ्यायच्यात क्रेडिटर्सच्या पेमेंटसाठी. चला घ्या, पेमेंट करून टाका. टू बँक म्हणून टू बँक अकाउंट. सन्ड्री क्रेडिटर्स 11,400 and to bills payable 1,900. आउटरला 13,300. टोटल तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. बरोबर आहे. अजिबात ते तिथं दाखवलंय म्हणून ते सगळं बरोबरच आहे. हे तुम्ही करायचं आहे. वेट करूया. हो, चला. टू बँक झालं. सेकंड पोस्टिंग करा. कुठे करणार सेकंड पोस्टिंग? इकडे डेबिटला आहे म्हणजे बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन. आता याच्या पुढचा सम तुम्ही माझ्या समोर करणार. मी चेक किती तुम्हाला समजलंय. आता उद्याच होणार. चला, बाय रिलेशन झाला. नेक्स्ट, व्हॉट इज दॅट? चेक करूया. प्रभाकर टूक प्लांट ऍट अ बुक व्हॅल्यू. प्रभाकरनी प्लांट घेतलाय. असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर म्हणजे कुठे टाकणार आपण? रिअलायझेशनच्या क्रेडिटला घ्या. बाय प्रभाकर्स कॅपिटल अकाउंट आणि त्या खाली लिहून टाका प्लांट. बाय प्रभाकर्स कॅपिटल आणि प्लांट. बाय प्रभाकर्स कॅपिटल आणि प्लांट. प्रभाकर्स कॅपिटल प्लांट. याचं सेकंड पोस्टिंग कुठे करणार? कुणाच्या? पार्टनरच्या डेबिटला. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला काय लिहिणार? कुणाच्या कॉलम मध्ये? प्रभाकरच्या. प्रभाकर्स कॉलम. चलो नेक्स्ट. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड ₹2,000. रिअलायझेशनचे एक्सपेन्सेस आपण कुठे बुक करतो? रिअलायझेशनच्या डेबिटला. टू बँक. टू बँक रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000. टू बँक रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000. टू बँक रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000. सेकंड पोस्टिंग कुठे करणार? बँकच्या क्रेडिटला. बाय रिअलायझेशन. बाय रिअलायझेशन 2,000. बाय रिअलायझेशन 2,000 झालं. एक मिनिट थांब.
व्हॉट इज रिमेनिंग नाव? नथिंग. आता काय करायचं आहे? ट्रॅकिंग करायचं आहे. सगळं पेमेंट झालेत का बघा. लोन तर रिपे केलंच आहे. आता येस, ट्रॅकिंग इज कम्प्लिटेड. सगळं पेमेंट झालंय. मग आता क्लोज करून टाका. रिअलायझेशन क्लोज करा. लेटेस्ट क्लोज द रिअलायझेशन. कुठली साईड मोठी आहे काय आहे सांगा आणि त्याप्रमाणे मला सांगा. हा किती? डेबिट साईड मोठी आहे. किती आलं ग? 66,400. ठीक आहे. किती आलं? कुणाची मोठी आहे? डेबिट साईड मोठी आहे. 66,400. 66,450 लॉस. फक्त 450 चा लॉस आहे. 65,950. Debit side is greater than credit side means loss. Loss we write it onto the credit side. हा लॉस झालाय तो आपण क्रेडिट साइडला लिहिलेला आहे. पार्टनर्स कॅपिटल प्रभाकर, सुशील आणि सुनील यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केलाय मी. कुठल्या रेशो मध्ये? तर रेशो आहे 2:2:1 मध्ये. 2:2:1 रेशो आहे. and I have distributed that into this ratio 2:2:1. 180 180 90. so total हे आउटरला 450. this is a loss. हा लॉस आहे. आता याचं काय करणार? सेकंड पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन. आणि आता पार्टनर्स कॅपिटल पण क्लोज करा. क्रेडिट साइड ग्रेटर आहे. 6,000 4,000 3,000 त्याची टोटल डेबिटला लिहून टाका. एक सिंगल 2 डबल अंडरलाईन. आणि त्यातनं डेबिटचे जो काही फिगर्स आहेत त्या मायनस करा. या 6,000 मधनं हे दोन्ही मायनस करा. जे काही येईल ते टू बँक. जे काही येईल ते टू बँक. चला किती आली टोटल? किती आले बघा. इंडिव्हिज्युअल फिगर्स बरोबर आहेत का? $3,820 $3,820 आणि 2,910. हे तर क्लिअर कट आहे. हे सगळ्यात पहिले बिल आहे. 90 फक्त मायनस करायचे. हे पण सोपं आहे. यातनं फक्त 180 मायनस करायचे आणि यातनं 180 मायनस करायचे. इवन दॅट ऑल्सो इज नॉट अट ऑल डिफिकल्ट. चेक करा. ही जी डिडक्शन्स आहेत ही प्रॉपरली तुम्हाला समजलेत काय? माखन बरोबर आहेत का फिगर? काय करणार याचं पुढे? बँकच्या क्रेडिटला काय लिहू? बाय पार्टनर्स कॅपिटल. इंडिव्हिज्युअली प्रत्येकाची एक 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 एंट्री करायची. बाय पार्टनर्स कॅपिटल प्रत्येकाची एक एक इंडिव्हिज्युअल एंट्री करा. आणि आता मला बँकेची टोटल सांगा. 38,450. डेबिट आणि क्रेडिट दोन्ही टॅली होत आहेत ना? चेक करा. दॅट शुड टॅली. Oh my God. 5.5 अजून 10 मिनिटं बाकी आहेत. बघा किती फास्ट सिंपल रिझोल्यूशन होतं आणि सो इझी इज दिस.